नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा सून घरची आणि लेक परक्याची. लेखिका सविता किरनाळे. ताई, किती गोड आहे हो ही. नंदिनीच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला हातात घेत रंजना तिची भाऊजय म्हणाली. हो ना, पण बरे झाले ती आपल्या आईसारखी काळी नाही ते. नंदिनीचे बाबा उद्गारले. रंजना हसू दाबत पण वरकरणी गंभीरपणे म्हणाली, काय हो बाबा, आपल्या ताई तरी कुठे इतक्या काळ्या आहेत. हां, आपल्यापेक्षा त्यांचा रंग थोडा जास्त डार्क आहे, इतकंच. बाळंत वेदना सोसून नुकत्याच शुद्धीवर येत असलेल्या नंदिनीला यावेळी हे असले बोलणे, तेही आपल्या जन्मदात्या पित्याकडून अपेक्षित नव्हते. लगेच तिचे डोळे भरून आले. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या आईने ते पाहिले. तिला नवऱ्याचा आणि सुनेचा राग आला. काय हो, नंदिनीचा रंग तुमच्यावर गेलाय, असे तुमची आईच म्हणायची ना. तुमचा रंग डार्क नाही का वाटत तुम्हाला. आणि काय ग रंजना, आव तर असा आणते आहेस जणू तुझाच उजेड पडलाय सगळीकडे. तुझे आईवडील गव्हाळ आहेत म्हणून तू पण थोडी उजळ आहेस. यात एवढं टेंभा मिरवण्यासारखं काय आहे. आणि त्यात तुझं काय करतो तू. तरी बरं, अगदी लख्ख गोरी नाहीस, नाहीतर किती दिमाग दाखवला असता देव जाणे. हे नेहमीचे झाले होते नंदिनीसाठी. कुणाला सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही. पण तिचे बाबा नेहमीच तिच्या आणि तिच्या वहिनीमध्ये दिसण्यावरून तुलना करत. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या नंदिनीच्या मनात भूतकाळातील सगळे प्रसंग फेर धरू लागले. राजेश आणि नंदिनी भाऊ बहीण. त्यांचे बाबा सरकारी नोकर होते. उत्तम पगार होता त्यांना, त्यामुळे कशाचीच कमतरता नव्हती. बालपण एकदम सुखाचे जायला हवे होते. पण हा पणच प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या आड येतो. नंदिनीबाबत तिचे बाबा लक्षात येईल इतका भेदभाव करायचे. कोणतीही गोष्ट तिला मागितल्याशिवाय मिळत नसे. तिच्या भावाला मात्र नेहमीच सर्वोत्कृष्ट गोष्टी न मागता हजर केल्या जायच्या. शिक्षणात चांगल्या हुशार असलेल्या नंदिनीने MA नंतर PhD करायचा विचार घरी सांगितला, तर बाबांनी फीचे पैसे द्यायला सरळ नकार दिला. आता बस झाले शिक्षण, तुझ्या लग्नाला पैसे लागतील असे म्हणू लागले. आईने मध्यस्थी केली आणि नंदिनीला BEd करायला तयार केले. फीचे पैसेही आईने स्वतः जमा केलेली पुंजी दिली. राजेशला मात्र शिक्षणाबरोबर वेगवेगळे कोर्स करायला बाबा नेहमीच प्रोत्साहित करायचे. तो नंदिनी इतका हुशार नाही हे त्यांनी ताडले होते, म्हणून त्याच्या भविष्याची तरतूद करणे हे जणू त्यांचे कर्तव्य होते. नंदिनी पोटची मुलगी असून, स्वतः सुशिक्षित असून तिच्या भविष्याची त्यांना काळजी नव्हती. त्यांच्या मते एकदा तिचे लग्न लावून दिले की ते पित्याच्या कर्तव्यातून मुक्त होणार होते. शिक्षण संपताच नंदिनीसाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली. सावळी असली तरी ती नाकीडोळी नीटच होती, शिवाय उच्च शिक्षित. काही स्थळ पाहिल्यावर नंदिनीचे लग्न ठरले. तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मिळाला होता. तिला शोभणारा, तिच्या गुणदोषा रूपरंगासकट स्वीकारणारा. 2 भेटीतच तिला लक्षात आले, हा आपल्या मनाची आणि स्वप्नांचीही काळजी घेईल. अतिशय खुश होती ती. साड्या, दागिने यांच्या खरेदीचा कोण उत्साह तिला. आईबाबांबरोबर नंदिनी साड्या खरेदीला गेली. तिथे तिला आपल्या पित्याचे दुसरेच रूप दिसले. तिथल्या सेल्समनला एका कोपऱ्यात बोलवून त्याच्या कानात बाबा कुजबुजले. जास्त भारीतल्या नका काढू हा साड्या, थोड्या मीडियम क्वालिटीच काढा. नंदिनीला विश्वासच बसला नाही. आपले लग्न आणि बाबा असा विचार करतात. तिचे मनच उडून गेले खरेदीमधून. बाबांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या साड्या घेऊन ते लोक दागिन्यांसाठी सराफाकडे गेले. 3 तोळ्याच्या पाटल्या करायच्या आहेत. काय, 3 तोळ्याच्या? अहो, कमीत कमी 4 तोळे तरी. आईने विरोध केला. तुला काय कळतं ग, आणि ते लोकांच्या घरी जाणार ना सोनं.
मी 3 तोळ्याच्या पाटल्या, 1.5 तोळ्याचे नेकलेस आणि 5 ग्रॅमची अंगठी करवणार आहे. बाई बाई, हद्द झाली हो तुमची. जरी सोनं लोकांना जाणार तरी ते तुम्ही तुमच्याच मुलीच्या अंगावर घालणार ना. निदान तुमच्या ऐपतीप्रमाणे तरी घाला लेकीला दागिने. महिन्याला लाखभर पगार मोजून घेता आणि पोटच्या पुरीला हे असं. याने तुमची इज्जत तर जाईलच, आणि त्याचा उद्या माझ्या पुरीला दाच झाला तर. आणि तिच्या सासरचे काय म्हणतील हे पातळ दागिने पाहून. ते काही नाही, 4 तोळ्याच्या पाटल्या, 3 तोळ्याचे नेकलेस आणि 5 ग्रॅमची अंगठी झालीच पाहिजे. दुकानातच लोकांसमोर आईने घेतलेले ते रौद्ररूप पाहून बाबांनी माघार घेतली आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे दागिने बनवले. चला, एक तर मनासारखे झाले. लेकीला भरपूर नसले तरी थोडे तरी स्त्रीधन मिळाले. आईने निश्वास सोडला. स्वतःच्या लग्नात सुंदर दिसणे हे तर प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. तो एक दिवस ती सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदू असते. नंदिनीनेही हौसेने लग्नात मेकअपसाठी पार्लरवालीला बोलावले तर बाबा म्हणाले, अगं कशाला उगीच पैसे खर्च करायचे. कितीही मेकअप केला तरी माणूस जसा आहे तसाच दिसणार ना. ऐकून नंदिनीचा मूडच गेला. आईने कशीबशी तिची समजूत काढत मेकअप आर्टिस्टला बोलवायला भाग पाडले. एकदाचे लग्न झाले. नंदिनी सासरी गेली. रुखवतात आलेली भांडी पाहून सासूबाईंनी तोंड चालू केले. किती हलकी भांडी ही, काय आठवडी बाजारात घेतली की जुन्या कपड्यावर घेतले म्हणायचे. जरी आपल्या बापाची चूक असली तरी कोणती मुलगी त्यांचा अपमान सहन करते. पण नंदिनीला गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण त्या जे म्हणत होत्या तेही खरंच होते. हा तर फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर तर नंदिनीला पुढे आयुष्यभर पाहायला मिळणार होता. तिच्या सुदैवाने तिचा नवरा मात्र अतिशय चांगला होता. त्याने नंदिनीची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा जणू विडाच उचलला होता. तो आपली आई आणि नंदिनी दोघांत संतुलन साधून होता. त्याच्या प्रेमामुळे नंदिनीला सासूरवास जाणवत नसे. लग्नानंतर तिचे जीवन इतके सुंदर बनले होते की तिला माहेरची आठवणसुद्धा येत नसे. 3 वर्षांनी राजेशचे, नंदिनीच्या भावाचे लग्न ठरले. आणि सगळ्यात जास्त आनंदी कोण असेल? राजेश? नाही, अहो त्याचे बाबा. सून, हक्काची सून येणार होती घरी. बाबा एंगेजमेंटसाठी साडी आणायला गेले आणि मस्त 12,000ची पैठणी घेऊन आले. मग आली दागिन्यांची पाळी. नंदिनीच्या लग्नात कुरकुरणाऱ्या बाबांनी तोडे पाटल्यांपासून ते बाजूबंदापर्यंत सगळे दागिने बनवले सुनेसाठी. स्वतः बाजारात जाऊन ट्रेंडी मेकअप किट घेऊन आले सुनेला भेट द्यायला. शेवटी आई बोललीच, काय हो, नंदूसाठी थोड्या मोठ्या पाटल्या बनवताना नुसता जीव तुटत होता तुमचा, आणि सुनेला तर पार दागिन्यांनी मढवून टाकलंय तुम्ही. अगं, सुनेला दिले तर घरातच राहील ना ते, आणि मुलीला केलं तर परक्याला जाईल. लेकीला देऊन कशाला दुसऱ्याचं घर भरायचं. शिवाय आपल्या म्हातारपणामध्ये सून आणि मुलगाच तर सांभाळणार ना आपल्याला. मग आताच तशी सोय करायला नको. बाबांचे हे बोलणे म्हणजे आत्तापर्यंतच्या त्यांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण होते. ऐकून नंदिनी सुन्न झाली. कितीही झाले तरी आपण परकेच. आपले पण कधी या नात्यात येणारच नाही हे तिला उमजले. मग आपण कशाला स्वतःच्या जीवाची काहीली करून घ्यायची. बाबा जर फक्त औपचारिकता म्हणून ठीक वागणार असतील तर आपणही तसेच करायचे हे तिने ठरवून टाकले. म्हणून या लग्नात तिने स्वतःहून कसलीच धावपळ केली नाही. फक्त आई सांगेल तितकेच काम करायचे आणि होणाऱ्या विधींचा आनंद घेणे इतकेच केले. गृहप्रवेशाच्या वेळेस प्रथेनुसार जेव्हा तिला रंजनाची वाट अडवायला सांगितले गेले तेव्हा तिने ठाम नकार दिला. मी कोण बाई वाट अडवणारी. तिचं घर, ती हवं ते करू शकते, हो की नाही हो बाबा. हसतच तिने बाबांना विचारले. हो, अगदी. काय बोलावे ते न सुचून ते उत्तरले.
रंजना घरी आली आणि थोड्याच दिवसात तिला सगळा प्रकार लक्षात आला. आपल्या भल्यासाठी फक्त बाबांना धरून राहिले पाहिजे हे तिने ओळखले. नंदिनीला ती फारशी किंमत देत नसे. फक्त औपचारिकता पाळायची म्हणून बोलणं व्हायचं. अर्थात नंदिनीला त्याने काही फरक पडत नव्हता, कारण बाबांचा फंडा तिला माहीत झाला होता. सून घरची आणि लेक परक्याची. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शब्दचाफावरील सर्व कथांचे कॉपीराईट हक्क रजिस्टर केलेले आहेत याची नोंद घ्यावी. धन्यवाद.